मला बघितल्यानंतरच त्यांनी मला जय भीम जय महाराष्ट्र केला. उद्धव साहेबांनी सुद्धा केला. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. उद्धव ठाकरेंनी थेट लाखो लोकांसमोर एका बौद्ध तरुणाला थेट जय भीम केला आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि तो जो व्यक्ती आहे, तो जो तरुण आहे, त्याने थेट एबीपी माझावरती इंटरव्ह्यू देत असताना त्याने त्या ठिकाणी याबाबत माहिती दिली. तर संपूर्ण प्रकरण काय आहे, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, जय भीम हा शब्द बोलण्यासाठी खरंच खूप हिंमत आणि खूप गट्स लागतात. खूप कमी लोक असतात की जे भर स्टेजवरती किंवा लाखो लोकांमध्ये जय भीम बोलू शकतात आणि ते आपला राजकीय फायदा होईल किंवा तोटा होईल किंवा नुकसान होईल इथल्या कोणत्या गोष्टीचा विचार न करता खूप कमी लोक असतात आणि त्यातच उद्धव ठाकरे हे देखील मोडतात. या गोष्टीमध्ये जे आहे मित्रांनो, अजितदादा पवार हे देखील यायचे, ते देखील बेधडकपणे लाखो लोकांसमोर बौद्ध तरुणांना आणि त्यांना थेट जय भीम करायचे. आणि त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मित्रांनो, नितीन चंदनशिवे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. ते भाषण खूप सुंदर असं करतात. त्यांनी जे आहे गेल्या काही दिवसापासून जे उद्धव ठाकरे यांच्या अनेक सभा गाजविल्या, अनेक त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे स्टेज गाजविले आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा, उद्धव ठाकरे यांच्यासोबत घडलेली एक घटना त्यांनी दाखवली. ते म्हणाले, आम्ही एका स्टेजवरती उभे होतो, एका स्टेजवरती मी गेलेलो होतो. त्या ठिकाणी भले मोठे मोठे राजकीय नेते आलेले होते, सर्वच्या सर्व त्या ठिकाणी होते आणि मी त्या ठिकाणी गेलो. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि माझी, आमच्या दोघांची एकमेकाची नजरावरती नजर झाली आणि नजरावरती नजर झाल्यानंतर मला वाटलं होतं की ते मला जय महाराष्ट्र म्हणतील, परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी थेट जय भीम केला. लाखो लोकांसमोर त्यांनी मला जय भीम केला आणि जेव्हा त्यांनी जय भीम केला त्यानंतर माझी छाती ज्या गर्वाने भरून आली. कारण जय भीम करणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आणि हा काय साध्या सुध्या लोकांचा खेळ नाही. ज्यांच्या काळजामध्ये खरंच खूप हिंमत असते तेच लोक कुठल्या गोष्टीचा विचार न करता, राजकीय फायदा तोटा नुकसान या गोष्टीचा विचार न करता लाखो लोकांसमोर जय भीम करू शकतात आणि त्यातलेच एक उद्धव ठाकरे हे आहेत, असं वक्तव्य करत त्यांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलेलं आहे. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.